वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मी आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. माझ्यासोबत प्रदेश प्रवक्ते तय्यब जफर, जिल्हाध्यक्ष रूपचंदजी गाडेकर आणि इतर सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत. विषय महत्त्वाचा आहे आणि अतिशय तातडीचा आहे. ज्या पद्धतीनं दिल्लीमध्ये जंतर मंतर येथे सनदशीर पद्धतीने शांततेने आंदोलन करत असलेल्या तरुणांवर, विद्यार्थ्यांवर अतिशय क्रूर हल्ला हा दिल्ली पोलिसांच्या माध्यमातून, राखीव सुरक्षा बलाच्या माध्यमातून भाजपने घडवून आणलेला आहे. त्याच्या विरोधात त्याचा निषेध म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. आपण सुरुवातीपासून या आंदोलनाकडे पाहत आहोत. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाने देशातील तरुणांना हिणवणारी एक टिप्पणी केली की हे कॉक्रोचेस जैसे होते, आणि तिथून सोशल मीडियावरती त्याच्या विरोधात एक कॅम्पेन सुरू झालं. त्या कॅम्पेनचं रूपांतर हे कॉक्रोच जनता पार्टीत झालं. पुढे नीटच्या परीक्षेच्या या सगळ्या भोंगळ कारभाराला बळी ठरलेले विद्यार्थी या सगळ्या गोष्टीशी जोडल्या गेले आणि जंतर मंतर इथे ते आंदोलन उभं राहिलं. या आंदोलनाच्या अनुषंगाने, आयोजकांच्या अनुषंगाने अनेकांची अनेक मतमतांतरं होती, आहेत, ती असली पाहिजे, स्वाभाविक आहे. मात्र आता हा प्रकार, हे आंदोलन कुठल्या एका CJP पुरतं, कुठल्या वांगचूक किंवा दिपकेंपुरतं मर्यादित राहिलेलं नाही आहे. तर तिथे देशभरातून आलेला जो युवक होता, जो विद्यार्थी होता, 15, 16, 14 वर्षाची जी कोवळी मुलं होती, जे न्याय मागायला आले होते, वर्षभर त्यांनी तयारी करायची, त्यांच्या आईवडिलांनी लाखोंचा खर्च करायचा, आणि परीक्षा दिल्यानंतर कळतं की हा पेपर फुटलाय. हा पेपर फोडण्यामागचा जो एज्युकेशन माफिया या देशामध्ये उभा राहिलेला आहे, या माफियाच्या माध्यमातून सगळी शैक्षणिक व्यवस्था जी हॅक करण्यात आलेली आहे आणि त्यात जो अनागोंदी कारभार सध्या सुरू आहे, त्याच्या विरोधात न्याय मागण्यासाठी, दाद मागण्यासाठी हे सगळे तरुण तिथे एकवटले होते. आणि या तरुणांवरती नरेंद्र मोदी यांच्या सरकारने, अमित शहाच्या सरकारने अतिशय ब्रुटल अटॅक, अतिशय क्रूर पद्धतीनं अमानुष हल्ला त्या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून घडवून आणला. व्हिडिओज बघितल्यावर लक्षात येतं की त्यात अनेक लोक हे पोलीस नाही आहेत. त्यांचे वाढलेले केस, चेहरे, कपडे, त्यावरून लक्षात येतंय की हे भाजपने तिथे मागवलेले गुंड होते. त्यांच्या हातात पोलिसांच्या काठ्या देऊन अनेकांच्या काठ्यांना खिळे लावलेले होते. त्याच्या माध्यमातून तरुणांवरती हल्ला करण्यात आला, त्यांना रक्तबंबाळ करण्यात आलं, त्यांना फ्रॅक्चर करण्यात आलं. तिथे दगड विटा भरलेले ट्रक त्या आंदोलनाच्या स्थळावरती पोलिसांनी आणून उभा केले. ज्या आंदोलन स्थळी जाताना प्रत्येकाची बॅग तपासली जात होती, त्या ठिकाणी इतका मोठा हायवा येऊन तिथे उभा राहतो, ट्रक येऊन उभा राहतो, जो खचाखच दगडविटांनी भरलेला आहे. त्याच्या बाबतीत पोलीस कुठलीही भूमिका घेत नाही. आंदोलक लक्षात आणून देतात हे कोणी आणलंय, हे हटवा, मात्र शेवटपर्यंत ते हटवलं जात नाही. आणि जेव्हा तो मार्च संसदेच्या दिशेनं जायला निघतो, पोलिसांनी त्या विद्यार्थ्यांना, त्या युवकांना, तरुणांना अतिशय निर्दयपणे झोडपायला सुरुवात केली, मारायला सुरुवात केली. अनेक व्हिडिओ दिसत आहेत की ज्यात स्वतः पोलीस हातात दगड घेऊन तरुणांवरती फेकतायत, जमावावरती फेकतायत. पोलिसांचं काम हे कायदा सुव्यवस्था राखणं आहे, कायदा सुव्यवस्था बिघडवणं नाही, हे सुद्धा त्या लोकांच्या लक्षात राहिलं नाही. आणि तिथे पोलीसच दंगलखोर बनून दिल्लीमध्ये त्या विद्यार्थ्यांवरती हल्ला करत होता. त्यामुळे आता हा विषय कुठल्या एका संघटनेचा किंवा कुठल्या एका विशिष्ट व्यक्तीचा राहिलेला नाही आहे. हा विषय इथल्या देशातल्या शिक्षण व्यवस्थेचा आहे, इथल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आहे, इथल्या तरुणांचा न्याय हक्काचा आहे, इथल्या प्रत्येक व्यक्तीशी संबंधित हा विषय आहे. त्यामुळे बाळासाहेबांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि ती हाक देताना सांगितलं की इथे कुठलाही पक्षभेद मनामध्ये ठेवू नका, संघटनाभेद मनामध्ये ठेवू नका, तर तुमची आमची सगळ्यांची लेकरं जी शिकतायत त्यांच्या शिक्षणाच्या अधिकारावरती गदा आणली जाते. पुढे त्यांचं भवितव्य अंधारात आहे. त्यांना जर का चांगलं भविष्य मिळावं असं वाटत असेल तर आपण सगळ्यांनी या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे. नरेंद्र मोदी आणि अमित शहाला ठणकावून सांगितलं पाहिजे की या पद्धतीची दडपशाही महाराष्ट्र तरी खपवून घेणार नाही. आणि महाराष्ट्रानं आता देशाला दिशा देण्यासाठी हा बंद जो आहे तो यशस्वी करणं गरजेचं आहे. आपण स्वातंत्र्योत्तर काळापासून, स्वातंत्र्यपूर्व काळापासून पाहिलेलं आहे
की अनेक वेळा या देशाला दिशा देणारा आवाज महाराष्ट्रातून घुमलेला आहे, या महाराष्ट्रातून उमटलेला आहे. देशाला वैचारिक नैतिक नेतृत्व देण्याचं काम महाराष्ट्राने केलेलं आहे आणि पुन्हा एकदा तीच जबाबदारी आता महाराष्ट्राला पार पाडायची आहे. उद्या 23 तारखेला जो महाराष्ट्र बंद वंचित बहुजन आघाडीने पुकारलेला आहे, आम्ही आवाहन करतोय सगळ्या विद्यार्थी संघटनांना, सगळ्या व्यापारी संघटनांना, सगळ्या वेगवेगळ्या प्रोफेशन्समध्ये असलेल्या वकील आणि इतर सगळ्या संघटनांना, मग चालक मालक संघटना असेल, बस ड्रायव्हर्स असतील, टॅक्सी ड्रायव्हर्स असतील, ओला उबर चालक असतील, सगळ्यांना आम्ही विनंती करतोय की हा कुणा एका विशेष समाजाचा, विशिष्ट पक्षाचा किंवा विशिष्ट एखाद्या व्यक्तीचा प्रश्न नाही, तर तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या लेकराबाळाच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे यात आपण सहभागी झालं पाहिजे आणि हा बंद यशस्वी केला पाहिजे. आपण काम करतो, आपण धंदा उद्योग करतो, आपण नोकरी करतोय, कुणासाठी करतो? आपल्या कुटुंबासाठी करतो, आपल्या मुलाबाळांसाठी करतो, त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी करतो. पण उद्या जर का एक दिवस तुम्ही ते काम बंद ठेवलं तर त्या मुलाबाळांचं भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी या सरकारला वटणीवर आणण्याचं काम होणार आहे. त्यामुळे एक दिवस सगळ्यांनी काम बंद ठेवावं. एक दिवस नोकरीवर जाऊ नका, एक दिवस दुकान उघडू नका, एक दिवस तुमची हातगाडी लावू नका, एक दिवस रिक्षा टॅक्सी बाहेर काढू नका, एक दिवस ओला उबर चालू नका, एक दिवस बस डेपोच्या बाहेर काढू नका. हा एक दिवस तुम्ही जर का पाळला तर या देशाच्या सत्तेला हादरा बसणार आहे आणि त्यांचं जे काही फिरलेलं डोकं आहे, त्यांची जी काही मस्ती आणि माज ते सत्तेचा दाखवतायत, तो माज उतरणार आहे. त्यासाठी इथं प्रत्येकाने शांततेच्या मार्गानं, सनदशीर मार्गानं, संवैधानिक मार्गाने हा जो बंद आपण पुकारलेला आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन आम्ही या ठिकाणी करतोय. आणि या देशात जो माजलेला एज्युकेशन आणि एकूण सगळ्या ट्युशन क्लासेसच्या माध्यमातून या सगळ्या व्यवस्थेला विळखा घालणारा जो माफिया आहे, या माफियाच्या विळख्यातून शिक्षण व्यवस्था मुक्त करण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी उद्याचा बंद यशस्वी होणं गरजेचं आहे. हे आवाहन मी आपल्या सगळ्यांना करतो. आता आपण प्रश्न विचारू शकतो. बंद काय काय असणार आहे याच्यामध्ये? शाळा वगैरे, कॉलेज काही आहेत का? बंद आपण जितक्या अत्यावश्यक सुविधा आहेत, एमर्जन्सी सेवा आहेत, त्या वगळता इतर सर्वांना, सगळे शाळा, कॉलेजेस, विद्यापीठं यांना आपण आवाहन करतोय. तिथे जाऊन आमचे कार्यकर्ते परिपत्रक देणार आहेत. पत्रक देऊन त्यांना सगळ्यांना विनंती करणार आहे बंद ठेवा. जितक्या व्यापारी आस्थापना आहेत, दुकानं आहेत, त्यांना सगळ्यांना आपण विनंती करतोय की एक दिवस तुमची दुकानं बंद ठेवा. जे वाहन चालक आहेत, मग ते बसेस असतील, प्रायव्हेट असतील, खाजगी किंवा शासकीय, या सगळ्या चालकांना आपण विनंती करतोय की या बंदमध्ये सहभागी व्हा आणि एक दिवस तुमचं वाहन बंद ठेवा. जेणेकरून महाराष्ट्रातून जर का या बंदचा मजबूत आवाज हा दिल्लीला पोहोचला तर हे सरकार ज्या पद्धतीनं मस्तवाल होऊन इथल्या तरुणांवरती लाठी बरसवतंय, त्या मस्तवाल सरकारला ठिकाणावर आणण्यासाठी या गोष्टीची मदत होणार आहे. अत्यंत कमी हे यशस्वी करण्यासाठी आम्ही काल मुंबईमधून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या बंदची घोषणा केली. आमचा पक्षाचा सगळा सोशल मीडिया जो आहे तो कालपासून पूर्णपणे या बंदवरती फोकस होऊन जास्तीत जास्त प्रचार प्रसार करतोय. प्रत्येक गावाखेड्यात असलेलं आमचं जे युनिट आहे त्यांच्या काल ऑनलाईन मीटिंग झाल्या. त्यानंतर प्रत्येकजण आपल्या आपल्या वस्तीत, आपल्या शहरात बैठका घेऊन तिथल्या स्थानिक संघटनांना, तिथल्या आस्थापनांना भेटत आहे, त्यांना सांगत आहे की या बंदमध्ये आपण सहभागी व्हायचं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आता जिल्हा किंवा तालुका पातळीवरच्या ज्या सामाजिक संघटना आहेत त्यांचे समर्थन आम्हाला यायला सुरू झालेलं आहे. जिल्हाध्यक्षांना, तालुकाध्यक्षांना फोन करून अनेक जण आम्हाला सांगतायत की आम्ही तुम्हाला समर्थन देत आहोत. माझ्या माहितीप्रमाणे आज सकाळीच डाव्या पक्षांनी सुद्धा या महाराष्ट्र बंदला पाठिंबा जाहीर केला आहे आणि राज्यव्यापी त्यांनी त्यांच्या सर्व संघटना ज्या आहेत त्या या बंदमध्ये सहभागी होतील असं परिपत्रक त्यांनी काढलेलं आहे. इतर जे पक्ष आहेत त्या पक्षांकडनं सुद्धा आमची अपेक्षा आहे की त्यांनी सुद्धा जे आता तिथे जंतर मंतरला जाऊन ज्या पक्षाचे नेते तिथे भेट देत आहेत, तिथे समर्थन देत आहेत, त्या नेत्यांना सुद्धा आमचं आवाहन आहे की तिकडे जशी भेट देत आहे तसं इथे महाराष्ट्रामध्ये तुमच्या पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगा, तुमचा पूर्ण पक्ष या बंदमध्ये सहभागी करा आणि या बंदला पाठिंबा द्या. केवळ तिथे दोघा चौघांनी जाऊन पाठिंबा देऊन भागणार नाही आहे. ज्या वेळेला आपण सगळे मिळून हा महाराष्ट्र बंद ठेवू त्यावेळेला या गोष्टीचा इम्पॅक्ट हा प्रचंड मोठा होणार आहे. त्यामुळे सर्व पक्षांना सुद्धा आम्ही विनंती करतोय की या भाजपचा जो काही हा माज आहे, ही मगरुरी आहे, विद्यार्थ्यांवरती हल्ला करण्याची जी क्रूरता त्यांच्यात आहे ती जर रोखायची असेल आणि ही दडपशाही जर का हाणून पाडायची असेल तर आपल्याला लोकशाही पद्धतीनं हा बंद यशस्वी करावा लागेल. पोखरे साहेब, मला एक सांगा,
दिल्लीमध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर आहे, त्यांचा आवाज सरकार ऐकत नाही, महाराष्ट्राचा आवाज ऐकेल का? महाराष्ट्राचा आवाज आत्तापर्यंत दिल्लीला अनेकदा ऐकावा लागलेला आहे. आपण जर महाराष्ट्रातून ही सुरुवात केली तर देशभरामध्ये या गोष्टीचा आवाज पोचेल, देशभरामध्ये या गोष्टीचं लोण पोचेल आणि देशभरातून सरकारवरती दबाव बनेल. एक विशेष गोष्ट जर आपण बघितली तर गेल्या 3 निवडणुकामध्ये जे भाजपचे मतदार होते त्या मतदारांची मुलं आहेत, जे मतदार गेल्या 3 निवडणुकांमध्ये भाजपला मतदान करून निवडून आणत होते, ही तेच मतदार मुलं आहेत जे आज तिथं मार खात आहेत भाजपकडनं. आज तुम्ही पुण्यातलं आंदोलन बघा, आपल्या शहरातलं आंदोलन बघा, मुंबईतलं आंदोलन बघा, दिल्लीतलं आंदोलन बघा, त्याच्यामध्ये 90% हा भाजपचा समर्थक असलेला युवक आहे. त्याला आज जाग आलेली आहे की आपण यांना सत्तेत बसवलं, मात्र हे आपल्याच मुळावर उठलेले आहेत. त्यामुळं हा जागा झालेला युवक जो आहे त्याच्या पाठीशी महाराष्ट्र जर ठामपणे उभा राहिला तर निश्चितच संपूर्ण देशामध्ये या पद्धतीचं वातावरण तयार होईल आणि सरकारला झुकावं लागेल. आपण आता सांगितलं की एका छोट्या टिप्पणीमुळे हा CGP तयार झालेली आहे. त्याच सर्वोच्च न्यायालयाने आज सकाळी या विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घेण्यास नकार दिला. टाइमपास त्याच्यात काही नवल नाही आहे. मुळात हे जे काही जजेस बसलेले आहेत सर्वोच्च न्यायालयामध्ये, या सर्वोच्च न्यायालयात बसलेल्या जजेसची जी निवड पद्धत आहे, कॉलेजियमची पद्धत, त्या पद्धतीतून येतानाच यांना विशिष्ट ज्यांनी त्यांना ते पद दिलंय त्यांना लाभ देणं या पद्धतीची मानसिकता हे घेऊन येतात. आणि मागचे 2-3 जर का आपण मुख्य सरन्यायाधीश निवृत्त झाल्यावर काय करतात हे जर बघितलं तर म्हणजे यांच्यावर एक सिनेमा निघू शकतो, तो सध्या काय करतो असा. तर तो सध्या निवृत्त झाल्यावर खासदार बनतो, तो सध्या निवृत्त झाल्यावरती एखादा राज्याचा राज्यपाल बनतो, तो सध्या निवृत्त झाल्यानंतर पोराला मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळवून देतो. अशा पद्धतीचं जर का काम त्याला करायचं असेल तर तो तिथे बसून सरकारला जे हवं तेच करणार आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेकडनं, सुप्रीम कोर्टकडनं विशेषतः आमची अपेक्षा नाही आहे की हे काहीतरी न्याय देतील म्हणून. जोपर्यंत या देशामध्ये तरुणांच्या माध्यमातून एक क्रांती होत नाही, हे सरकार जे तिथे बसलेलं आहे अदानी अंबानीच्या तालावरण असणारं, हे पाय उतार होत नाही आणि दुसरं लोकशाहीवादी सरकार बसत नाही, तोपर्यंत काही अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही आहे. या बंदच्या बाबतीत आपल्या शहरात कसं नियोजन आहे? शहरामध्ये कालच आमच्या इथल्या सगळ्या युनिट्सच्या बैठका झालेल्या आहेत आणि जबाबदाऱ्यांचं वाटप झालेलं आहे. कुठल्या कुठल्या एरियामध्ये कोण कोण पदाधिकारी जातील, कोण कोण कॉलेजेसला जाणार, कोण व्यापारी संघटनांना भेटणार, कोण सामाजिक संघटनांना भेटणार, या पद्धतीचं नियोजन जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वात काल झालेल्या बैठकीत झालेलं आहे. आणि आता आज आमचे कार्यकर्ते हे त्या ठिकाणी जाऊन सर्व आस्थापनांना भेट देत आहेत आणि त्यांना पत्रक देऊन उद्याच्या बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करत आहेत. अभिजित देपके यांनी जेव्हा सुरुवातीला आंदोलन केलं तेव्हा त्यांनी संविधानाचं पुस्तक दाखवलं. त्यावर सुजाता आंबेडकरांनी सांगितलं की ही पुस्तक RSSच्या प्रकाशनाने छापलेलं आहे आणि एक टीका केली होती. त्यानंतर बाळासाहेब जंतर मंतरला भेट दिली. त्यांची भूमिका काय? असं आहे की मी आधी बोललो की हे आंदोलन जेव्हा उभं राहिलं आणि ज्या पद्धतीने उभं राहिलं सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि मग नंतर दीपकेची भारतातली एंट्री असेल किंवा काय, या सगळ्या गोष्टी, याच्याकडे अण्णा आंदोलन पार्ट 2 या पद्धतीनं पाहिलं जात होतं. ज्या पद्धतीनं अण्णाच्या आंदोलनाला आपण सगळे बळी पडलो, देश बळी पडला, भावनिक झाला आणि त्याचा बेनिफिट BJPला झाला, BJP सत्तेत येऊन बसली. त्याच पद्धतीनं पुन्हा एकदा इथला विरोधी पक्षांचा स्पेस व्यापण्यासाठी हे होतंय का या पद्धतीनं. म्हणजे मराठीत एक खूप चांगली म्हण आहे, दुधाने पोळलेला ताकही फुंकून पितो. त्यामुळं त्या गोष्टीकडे संशयानं पाहिलं गेलं याला मी काही चूक मानत नाही. ज्या पद्धतीचे आधीचे अनुभव आहेत, ज्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी प्लॅन केल्या जातात, त्यामुळे या गोष्टीकडे संशयानं पाहणं जाणं अतिशय स्वाभाविक आहे. सुजातदादा आंबेडकर यांनी जी पुस्तकाबाबत टिप्पणी केली होती ती माझी जीवनगाथा नावाचं एक पुस्तक दीपकेंनी दाखवलं होतं. तर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठलीच स्वतःची ऑटोबायोग्राफी लिहिलेली नाही आहे. धनंजय कीरांनी लिहिलेलं त्यांच्यावरचं चरित्र आहे किंवा खैरमोडेंचं चरित्र आहे, कांबळेंचं चरित्र आहे, या वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेली चरित्र आहेत. बाबासाहेबांचं असं कुठलं पुस्तक नाही आहे या नावाने. ते वेटिंग फॉर द व्हिजाचं भाषांतर होतं आणि एक पब्लिकेशन आहे जे RSSशी संबंधित लोक चालवतात. त्या पब्लिकेशनकडनं त्या पद्धतीचं पुस्तक सातत्यानं प्रकाशित केलं जातं. ती टिप्पणी सुजातदादांनी केली होती. त्यांनी एक प्रश्नसुद्धा उपस्थित केला होता त्याच वेळेला की आता नीटच्या परीक्षेच्या घोळानंतर हा जो एक अप्पर मिडल क्लास आणि सवर्ण तरुण रस्त्यावर उतरला आहे, हे आंदोलन करतो आहे, तर या तरुणांचं किंवा या आंदोलनाचं इथल्या दलित आदिवासी विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने, त्यांच्या प्रश्नाच्या अनुषंगाने काय भूमिका आहे याही पुढे आल्या पाहिजे. त्यावरती दीपकेंनी असं उत्तर दिलं होतं की मी स्वतः दलित आहे, त्यावरून समजून जा.
त्याला उत्तर देताना सुजातादांनी सांगितलं होतं की जे या देशाचे मुख्य न्यायमूर्ती बनले होते गवई, ते दलितच होते, पण त्यांनी इथे SC आणि ST दोन्ही आरक्षणाची वाट लावणारा निर्णय दिलेला आहे तिथे बसून. त्यामुळं केवळ कुणी दलित आहे यामुळे त्याची भूमिका त्यांच्यासाठी न्यायाची असेल दलित आदिवासींसाठी असं होत नाही, ही भूमिका त्यांनी मांडली होती. मात्र मी जसं सुरुवातीला म्हणालो, आता हा प्रश्न एखाद्या व्यक्तीपुरता मर्यादित राहिलेला नाही आहे. मग तो अभिजित दिपके असेल, सोनम वांगचूक असतील, कुणीही असेल, हा व्यक्तिकेंद्रित विषय राहिलेला नाही किंवा CJP पुरता मर्यादित राहिलेला नाही आहे. तर हा देशातल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा भवितव्याचा प्रश्न बनलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा लोकशाहीचा प्रश्न बनलेला आहे. लोकशाहीमध्ये विरोधी आवाजाचं एक महत्त्व असतं. त्या आवाजाला ऐकणं, समजून घेणं आणि त्याला योग्य प्रतिसाद देणं हे सत्तेत बसलेल्यांचं काम असतं. मात्र इथे खिळे लावलेल्या काठ्यांनी तरुणांची डोकी फोडली जातात. प्रश्न विचारणाऱ्यांवरती पोलिसांकडनं दगडफेक केली जाते. हे जर होत असेल तर त्याच्या विरोधात आपण उभं राहिलं पाहिजे. लोकशाही वाचवण्यासाठी ही भूमिका बाळासाहेब आंबेडकरांनी घेतली, म्हणून हा बंद आहे. सदाभाऊ खोत यांनी काल या विद्यार्थ्यांना आतंकवादी म्हणून संबोधित केले. सदाभाऊ खोत यांचं डोकं ठिकाणावर आहे का पहिले हे तपासलं पाहिजे. आपण कुणाच्या बाजूनं बोलतोय, कुणासाठी बोलतोय. ज्या बहुजन समाजातून आपण आलोय, ज्या बहुजनांच्या जीवावरती आपलं राजकारण आहे, ज्या बहुजनांच्या मतावरती आणि त्यांचा पाठिंबा आहे म्हणून आपल्याला मंत्रिपदन, आमदारकीच्या सगळ्या गोष्टी मिळत असतात, त्या बहुजनांच्या पोराच्या शैक्षणिक विकासासाठी काही केलं का सदाभाऊंनी? कधी विचारलाय प्रश्न? वंचित बहुजन आघाडीची विद्यार्थी विंग असलेल्या सम्यक विद्यार्थी आंदोलनाने महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्याच्या घरात जाऊन आंदोलन केलं आणि आमच्या 12 पैकी 8 मागण्या मंजूर करून घेतल्या. एकदा नाही, दोनदा त्यांच्या घरावर आंदोलन केलं. महाराष्ट्रात एकही राजकीय पक्षाची संघटना, विद्यार्थी संघटना ही आजपर्यंत कुठल्या शिक्षण मंत्र्याच्या घरावर गेली नाही, या पद्धतीनं मागण्या मंजूर करून घेतल्या नाही. हे आम्ही करून घेतले. सदाभाऊंनी काय केलं आतापर्यंत? बहुजनांच्या पोरांचं आयुष्य बर्बाद करणाऱ्या भाजपच्या मागं जे ताकद लावणारे लोक आहेत, यांच्या कुठल्याही वक्तव्याला आता समाज गांभीर्याने घेत नाही. ही माणसंच यासाठी भाजपने पाळलेली आहेत की यांनी अशा वेळेला जेव्हा भाजपवर हल्ला होईल तेव्हा एक फायरवॉल म्हणून पुढे यावं आणि बोलावं. त्यामुळे त्यांच्या काही वक्तव्याला आम्ही फार महत्त्व देत नाही.